स्टुडंट आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करतोय. आपला जो चॅप्टर चालू आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत. आपला जो टॉपिक चालू आहे त्यामध्ये तो म्हणजेच रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी. हे दोन टॉपिक त्यामध्ये चालू आहेत, रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी. मग त्यापैकी आपण रोल्स थेरम बघितलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे तो म्हणजे एलएमव्हीटी, लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम. जसं रोल थेरम आपण सॅटिस्फाय केला, सेम आपल्याला त्या ठिकाणी एलएमव्हीटी थेरम जो आहे, शॉर्ट फॉर्म त्याचा एलएमव्हीटी थेरम जो आहे तो देखील त्यामध्ये काय करायला असतो, व्हेरीफाय करायला असतो. मग रोल्स थेरम आपण कसा सॅटिस्फाय केला, त्यामध्ये आपल्याला माहितीये जो आपल्याला फंक्शन दिलेलं असतं त्या फंक्शन साठी रोल्स थेरम कसा सॅटिस्फाय केला, इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल असलं पाहिजे, ही त्याची दोन कंडिशन झाली. आणि तिसरी कंडिशन, जर त्यामध्ये इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी जर असेल, देन इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए इज इक्वल एफ ऑफ बी जर आला, देन सी इज बिलॉंग्स टू ए अँड बी. सी हा ए मधला, त्यामध्ये काय असतो, ए आणि बी मधील एक पॉइंट आपल्याला त्यामध्ये भेटतो. त्या पॉइंटला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती असतो, 0. म्हणजे त्या पॉइंट मधून जाणारा जो टँजंट आहे त्याचा स्लोप त्या ठिकाणी किती असतो, 0 असतो. ओके, ही कंडिशन त्यामध्ये आपण बघितली. फर्स्ट त्यामध्ये कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल, ही कंडिशन त्यामध्ये बघितली. आणि सेकंड म्हणजे सी, म्हणजे ह्या दोन कंडिशन आणि तिसरी कंडिशन सॅटिस्फाय जर झाली तर रोल थेरम त्या ठिकाणी व्हेरीफाय आपण करणार. आणि व्हेरीफाय ज्यावेळी करायला विचारलं त्यावेळी सी फाइंड आउट करायचा असतो. मग सी कसा फाइंड आउट करतो, एफ ऑफ एक्स घेणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, त्यामध्ये आपल्याला एफ डॅश एक्स इज इक्वल टू सी पुट करणार, म्हणजे एफ डॅश सी भेटेल. आणि त्याची व्हॅल्यू त्यामध्ये 0 पुट करणार, त्यावरून आपल्याला काय भेटेल, त्यावरून आपल्याला सी ची व्हॅल्यू काढता येईल. ओके, हे रोल्स थेरम मध्ये आता आपण बघितलं. आता आपल्याला एलएमव्हीटी थेरम बघायचा आहे, लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम. आता हा जो थेरम, यामध्ये काय स्टेटमेंट आहे, तर स्टेटमेंट तेच आहे, इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑर डिफरन्सिएबल इन इंटरवल ए बी. जर इंटरवल, गिवन इंटरवल मध्ये जर तो जो फंक्शन आहे तो कंटिन्युअस असेल आणि डिफरन्सिएबल असेल. बघा, दोन्ही पण सेम आहे, फक्त एक कंडिशन त्यामध्ये डिफरंट आहे. कंटिन्युअस डिफरन्सिएबल ही त्याच्यामध्ये पण होती, बरोबर. कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल जर असेल त्यामध्ये, तर बघा काय होतं त्यामध्ये, डिफरन्सिएबल इन द ओपन इंटरवल ए बी, देन देअर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन सी इन द ओपन लूप इंटरवल, म्हणजे सी बिलॉंग्स टू ए बी. सी हा ए च्या आणि बी च्या बिटवीन असतो, बट सच दॅट इथं आता ही कंडिशन त्या ठिकाणी नाहीये. सच दॅट सी इज बिलॉंग्स टू ए बी. जर दोन कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केल्या तर सी इज बिलॉंग्स टू ए बी. सी इज बिलॉंग्स टू ए बी सच दॅट, त्या ठिकाणी बघा काय होणार, तर एफ डॅश सी इज इक्वल टू असतो, त्यामध्ये एफ डॅश इज इक्वल टू या ठिकाणी 0 नसतो, तो एफ डॅश सी इज इक्वल टू असतो त्यामध्ये एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. सच दॅट सी हा ए आणि बी च्या बिटवीन असणार, बट त्यामध्ये एफ डॅश सी इज इक्वल टू असणार एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए बी मायनस ए. इथं एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए इक्वल असेलच असं नाही, इक्वल नसणारच. कारण जर इक्वल असेल तर त्या ठिकाणी व्हॅल्यू किती येणार, 0 येणार, बरोबर. मग एलएमव्हीटी मध्ये हीच कंडिशन यामध्ये डिफरंट आहे. जर त्यामध्ये कंटिन्युअस डिफरन्सिएबल असेल त्यामध्ये इंटरवल ए बी मध्ये, तर सी हा ए बी च्या काय असतो त्यामध्ये बिलॉंग्स, म्हणजे सी हा ए बी च्या बिटवीन पॉइंट असतो, सच दॅट त्या ठिकाणी एफ डॅश सी इज इक्वल टू असणार एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए.
एफ डॅश सी ची व्हॅल्यू अशी फाइंड आउट एफ डॅश सी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी अशी फाइंड आउट करणार लक्षामध्ये. तर ह्या कंडिशन त्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत LMVT साठी. रोल्स थेरम मध्ये इथं काय कंडिशन होती इथं काय होणार त्यामध्ये C बिलॉंग्स टू इंटरवल AB सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू काय असतो त्यामध्ये 0 असतो. इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी ही जर सॅटिस्फाय झाली तर कशामध्ये रोल्स थेरम मध्ये. LMVT मध्ये त्याची काही गरज नाही, इक्वल येईलच असं नाही, इक्वल नाही आलं तरी त्यामध्ये आपल्याला सी भेटेल. बट कसा भेटणार त्या ठिकाणी एफ डॅश सी इज इक्वल टू असतो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. या प्रकारे आपण त्यामध्ये सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो लक्षामध्ये. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हे दोन इक्वलच आले पाहिजे असं काही नाही त्यामध्ये. बट एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू तर लागणार आहे, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची तर व्हॅल्यू लागणार आहे, एफ डॅश सी ची देखील व्हॅल्यू लागणार आहे. बट त्यामध्ये ह्या इक्वल असेलच ही कंडिशन नाहीये. ती कशामध्ये फक्त रोल्स थेरम मध्ये इक्वल असेल तरच त्यामध्ये सी हा बिलॉंग्स टू ए बी असणार त्यामध्ये ए बी इंटरवल सच दॅट एफ डॅश इज इक्वल टू काय असतो त्यामध्ये 0. लक्षामध्ये इथं फक्त ही कंडिशन लक्षात ठेवा. सी बिलॉंग्स टू ए बी च्या बिटवीनच असणार. बट त्या ठिकाणी एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करणार. आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला समजून नाही काय ऍक्च्युली त्यामध्ये LMVT थेरम कसा व्हेरीफाय करायचा असतो त्यामध्ये. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहे व्हेरीफाय लॅग्रेंजियन्स मीन व्हॅल्यू थेरम. LMVT पण काही वेळी शॉर्ट मध्ये दिलेलं असतं, लॅग्रेंजियस मीन व्हॅल्यू थेरम पण दिलेलं असतं. फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट मध्ये एक्स प्लस 4 ऑन द इंटरवल 0 5. यासाठी आपल्याला कुठला थेरम प्रूव्ह करायचा आहे LMVT जो आहे तो LMVT थेरम सॅटिस्फाय करायचा आहे. मग पहिली स्टेप दोघांची सेम. गिवन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. एक्सची टर्म आहे, कुठलीही एक्सची टर्म असू द्या, ते गिवन फंक्शन काय असतं कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल in interval 0 5. या इंटरवल मध्ये ते कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्सिएबल आहे लक्षामध्ये. देन मग पुढे काय करणार आपण LMVT साठी काय करणार, काय लागणार आपल्याला त्यासाठी एफ डॅश ची लागेल सच दॅट त्या ठिकाणी काय असणार सी बिलॉंग्स टू ए बी असणार. बट सच दॅट एफ डॅश इज इक्वल टू काय असतो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए असतो त्या ठिकाणी. ओके, तर त्यासाठी आपल्याला एफ ऑफ ए लागेल, एफ ऑफ बी लागेल. देन नाव फाइंड किंवा लेट ए इज इक्वल टू किती 0 फाइंड एफ ऑफ ए लागेल. त्यासाठी डायरेक्टली एफ ऑफ बी फाइंड आउट करायचा. एफ ऑफ ए इज इक्वल टू काय येणार, ए ची व्हॅल्यू किती 0, ए ची व्हॅल्यू 0 पुट करणार एफ ऑफ एक्स मध्ये. म्हणजे 0 प्लस 4 किती येणार 4, म्हणजेच किती आली त्यामध्ये 2. ही झाली एफ ऑफ ए. त्यानंतर पुढं लेट बी इज इक्वल टू किती आहे त्या ठिकाणी 5. एफ ऑफ बी इज इक्वल टू किती येणार स्क्वेअर रूट मध्ये 5 प्लस 4 म्हणजेच किती आली 9, म्हणजेच किती आली 3. वी गेट एफ ऑफ बी. बघा यामध्ये दोन्ही इक्वल आलेत का नाही, इक्वल आले नाही म्हणजे सॅटिस्फाय होतो असं नाही. LMVT साठी काही कंडिशन त्यामध्ये इक्वल आल्याच पाहिजे असं काय नाही त्यामध्ये. एफ ऑफ ए झाला, एफ ऑफ बी झाला, लागतो आपल्याला त्या ठिकाणी एफ डॅश सी. त्यासाठी आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट एफ ऑफ एक्स डिफरन्शिएट करणार त्या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे एफ डॅश सी आपल्याला त्या ठिकाणी भेटेल. मग मला सांगा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल.
रूट मध्ये एक्स प्लस 4 कुठलं फंक्शन होणार, कंपोजिट फंक्शन होणार. मग या ठिकाणी याला एक्स पुट करणार, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, एक्सची ओरिजिनल व्हॅल्यू एक्स प्लस 4 इंटू एक्स प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह एक्सचा 1 4 चा 0 म्हणजे तीच टर्म राहणार एफ डॅश सी. काय भेटला आपल्याला या ठिकाणी एफ डॅश एक्स भेटला. पुट त्या ठिकाणी करणार आपण एक्स इज इक्वल टू सी म्हणजेच एफ डॅश सी इज इक्वल टू काय भेटेल 1/2 रूट मध्ये सी प्लस 4. सी प्लस 4 ही टर्म भेटली त्यामध्ये आपल्याला रूट मध्ये सी प्लस 4. चला आता आलेल्या सगळ्या टर्म कशामध्ये पुट करणार, लास्ट मध्ये डिफरन्शिएट झालं, एफ ऑफ ए झाला, एफ ऑफ बी झाला, एफ डॅश सी भेटला आपल्याला त्या ठिकाणी एफ डॅश सी भेटला. आलेले जे आहेत टर्म त्या सगळ्यात लेट सी बिलॉंग्स टू 0 and 5 such that कधी असणार, such that ही कंडिशन लक्षात ठेवायची. सच दॅट या कंडिशन साठी आपण हे सगळं टर्म फाइंड आउट केला. सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. यांची व्हॅल्यू आपल्याला माहिती सगळ्यांच्या. एफ डॅश सी किती आली 1/2 रूट मध्ये सी प्लस 4 इज इक्वल टू किती आलं मग पुढं एफ ऑफ बी किती आला एफ ऑफ बी 3 मायनस एफ ऑफ ए किती आला 2 अपॉन बी ची व्हॅल्यू 5 मायनस 0 म्हणजेच काय भेटेल 1/2 रूट मध्ये सी प्लस 4 इज इक्वल टू 3 मायनस 2 1/5 झालं. आता सिम्प्लिफाय करायचं. आता सी इज इक्वल टू काढायचं आपल्याला. लास्ट सी हा 0 आणि 5 च्या बिटवीन असणार आहे. बट कधी सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सी फाइंड आउट करण्यासाठी. आता सी इज इक्वल टू कसं काढणार, की डिवाइड रूटची टर्म आहे तिकडे जाणार, काय होणार त्यामध्ये म्हणजे इकडे राहील 1/2 राहणार आणि इकडं हा जो 5 डिवाइड आहे इकडे वरती येणार न्यूमरेटरला म्हणजे 5/2 होणार आणि इकडे राहणार रूट मध्ये सी प्लस 4. आता आपल्याला सी काढायचं आहे, बट सी काढण्यासाठी आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल. त्याशिवाय आपल्याला सी भेटणार नाही. मग स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय करणार, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा त्या ठिकाणी स्क्वेअर येणार. मग 5/2 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार कॅन्सल, राहिलं फक्त सी प्लस 4. आता यावरून आपल्याला काय भेटेल, सी ची व्हॅल्यू प्लस 4 इकडून काय होणार मायनस 25/4 मायनस 4 इज इक्वल टू सी. सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला कसली व्हॅल्यू भेटेल सी ची. काय भेटेल बघा 4 × 4 16 25 मायनस 16 अपॉन दोघांचा 4 इज इक्वल टू सी म्हणजेच 9/4. वी गेट सी. चला सी 9/4 येते का दोघांच्या बिटवीन, 0 आणि 5 च्या बिटवीन येते का. 9/4 म्हणजे समथिंग येते त्यामध्ये 2 पॉईंट बरोबर, म्हणजे 0 आणि 5 च्या बिटवीन येते. लक्षामध्ये काय वेगळे यामध्ये एफ ऑफ ए एफ ऑफ बी लागतोय, एफ डॅश सी पण लागतोय, फक्त फॉर्म्युला त्या ठिकाणी चेंज झाला सी फाइंड आउट करण्यासाठी. रोल्स थेरम मध्ये काय होता, एफ डॅश सी इज इक्वल टू 0 होता, मग डेरिव्हेटिव्ह घेऊन त्यामध्ये एफ डॅश सी इज इक्वल टू 0 पुट करत होतो. बट इथं तसं काय नाहीये. एफ डॅश इज इक्वल टू यामध्ये व्हॅल्यू आपल्याला भेटते एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करणार, आधी फाइंड आउट करणार, एफ ऑफ ए काढणार, एफ ऑफ बी काढणार, एफ डॅश सी काढणार. एफ डॅश सी कसं काढणार, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेऊन त्यामध्ये एक्स इज इक्वल टू सी पुट करणार, आलेल्या व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार, एफ डॅश सी इज इक्वल टू फॉर्म्युला मध्ये, आणि त्यावरून काय भेटतो आपल्याला सी ची व्हॅल्यू एलएमव्हीटी. जास्त काय वेगळा थेरम नाहीये, जो आपण रोल्स थेरम बघितला सेम तसंच आहे, फक्त लास्ट कंडिशन यामध्ये वेगळी आहे, हे लक्षात ठेवा. लास्ट कंडिशन त्यामध्ये वेगळी.
ओके, हे झालं एक्झाम्पल. LMVTचं फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. त्यामध्ये आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व मधलं बघतोय. सॉल्व मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघितले. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे सेकंड सॉल्व मधलं. त्यामधलं काय बघा. व्हेरीफाय लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फंक्शन f of x is equal to x plus 1 by x. f of x is equal to x plus 1 by x. x plus 1 by x on the interval 1 3. On the interval 1 3. झालं. आता यामध्ये एकशे टर्म एकशे फंक्शन, एकशे कुठलंही फंक्शन असतो त्यामध्ये काय असतं कंटिन्युअस. गिव्हन f of x is continuous and differentiable in the interval 1 3. In the interval 1 3. लक्षामध्ये इंटरव्हल लिहिला असं तरी चालेल त्यामध्ये, किंवा इथं क्लोज इंटरव्हल असतं, इथं ओपन इंटरव्हल असतं. डिफरन्शिएट मध्ये ओपन इंटरव्हल असतं अँड कंटिन्युअस मध्ये क्लोज असतं. एवढं काय त्यामध्ये इफेक्ट नाही. फक्त लिहा त्यामध्ये कंटिन्युअस इन इंटरव्हल 1 3 अँड डिफरन्शिएबल इन इंटरव्हल. इथं फक्त ओपन राऊंड ब्रॅकेट येणार 1 3. काय ना त्यामध्ये राऊंड ब्रॅकेट. त्याला ओपन इंटरव्हल म्हणतात, त्याला क्लोज इंटरव्हल. आता ओपन इंटरव्हल क्लोज इंटरव्हल काय असतं आपण याच्यामध्ये बघितलंय फंक्शन मध्ये. ओके, देन आता यामध्ये पुढे काय करणार. लेट a is equal to 1, therefore f of a is equal to काय भेटेल आपल्याला x plus 1 by x. मग a is equal to किती त्यामध्ये 1 पुट करणार. त्यामध्ये 1 plus 1 by 1 म्हणजेच किती आलं 1 by 1 म्हणजे 1. 1 plus 1 म्हणजेच किती आलं 2. This we get f of a. पुढं लेट b is equal to किती दिला आहे 3. इंटरव्हल मधले a आणि b असतो हे लक्षात ठेवा. त्यामध्ये त्यावरून आपल्याला भेटेल f of b is equal to किती येईल त्यामध्ये 3 plus 1 by 3. दोघांची काय करणार त्यामध्ये ऍडिशन करणार. काय होईल f of b is equal to ऍडिशन करण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करणार. 3 into 3 9 plus 1 by 3 म्हणजे 10 by 3. f of a भेटला. देन पुढे डिफरन्शिएट f of x with respect to x. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. काय होईल सांगा f dash of x भेटेल. f of x चा डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह 1 and 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon x square. minus 1 upon x square. but put त्यामध्ये करणार आपण. put x is equal to c, therefore we get f dash c is equal to 1 minus 1 by x square. but इथं येणार x replaced by c. म्हणजे आपल्याला f dash c भेटला. बरोबर, f dash c भेटला. पुढं लेट c belongs to कशाच्या belongs to असतो 1 and 3 such that त्यावेळी कुठली कंडिशन सॅटिस्फाय होते. सच दॅट f dash c is equal to असतो f of b minus f of a upon b minus a. f dash c ची व्हॅल्यू काय आली माहिती आपल्याला. f dash c किती आला 1 minus 1 upon c square is equal to f of b किती आलाय f of b 10 by 3 मायनस f of a किती आलाय त्या ठिकाणी f of a 2 डिवायडेड बाय b किती आहे 3 minus 1.
चला आता हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला सी भेटेल. आता सिम्प्लिफाय कसं करणार? 1 मायनस 1 अपॉन सी स्क्वेअर इज इक्वल टू 10/3 मायनस 2. 10/3 मायनस 2 किती येईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2 6. 10 मायनस 6 अपॉन 3 म्हणजेच किती येणार? 4/3. 4/3 डिवायडेड बाय 3 मायनस 1 किती आलं? 2. आता हे सिम्प्लिफाय कसं होणार? याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे वरती जाऊन काय होणार? त्याचं 1 मायनस 1 अपॉन सी स्क्वेअर इज इक्वल टू 4/3 इंटू वरती गेला रेसिप्रोकल 1/2 इथं परत भाग जाईल 2 म्हणजेच किती आलं? 2/3. 1 मायनस 1 अपॉन सी स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं यामध्ये? 2/3. झालं. आता काय करणार? आपल्याला सी काढायचं म्हणजे सी ची टर्म तिकडे घेणार आपण. ही मायनस तिकडून काय होणार? प्लस होणार म्हणजे इकडे राहिला 1 इज इक्वल टू 2/3 प्लस 1/c स्क्वेअर. आपल्याला सी काढायचं मग 2/3 इकडे घेणार परत. 1 मायनस 2/3 इज इक्वल टू 1 अपॉन सी स्क्वेअर. करा मग सिम्प्लिफाय. किती येतं? 3 इंटू 1 3 मायनस 2 अपॉन 3 1/c स्क्वेअर म्हणजेच काय भेटेल? 1/3 इज इक्वल टू 1 अपॉन सी स्क्वेअर. मग काय होणार? या ठिकाणी सी स्क्वेअर इकडे येणार, न्यूमेटरला 3 तिकडे जाणार म्हणजे सी स्क्वेअर इंटू 1 सी स्क्वेअर 3 इंटू 1 3. वी गेट सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 3. स्क्वेअर रूट मध्ये 3. का केलं स्क्वेअर रूट मध्ये? स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी स्टिकिंग स्क्वेअर रूट घेतलं. झाला. मग सी इज इक्वल टू व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट मध्ये 3. मग ती काय असणार? प्लस ऑर मायनस देखील असू शकते. लक्षामध्ये समजलं कसं सॉल्व्ह करायचं ते? एफ डॅश सी काढायचा, एफ ऑफ ए फाइंड आउट करायचा, एफ ऑफ बी फाइंड आउट करायचा, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. यावरून आपल्याला भेटेल सी हा बिलॉंग्स बिटवीन, त्याच्या बिटवीन येणार त्यामध्ये. हॅलो देन पुढं आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत. आपण एक्सरसाइज 2.3 मधले एक्झाम्पल घेतोय. अनसॉल्व एक्झाम्पल 2.3 मधला क्वेश्चन नंबर 7 पूर्ण एलएमपीटी थेरम वरती आहे. क्वेश्चन नंबर 7 जो आहे कशावरती आहे? एलएमपीटी थेरम. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा. यामध्ये काय सांगितलंय? क्वेश्चन नंबर 7 व्हेरीफाय लॅग्रेंजियन्स मीन व्हॅल्यू थेरम for the following function f of x is equal to दिलेला आहे log x. f of x is equal to दिलेला आहे log x on interval 1e on interval 1e. बरोबर. आता log x लॉगॅरिथम फंक्शन आहे म्हणजेच काय असणार? ते कंटिन्युअस असणार त्यामध्ये. ओके. गिव्हन फंक्शन इज कंटिन्युअस. Given f of x is continuous in interval 1e and differentiable in interval open interval घ्यायचे 1 and e. झाला. आता पुढे बघा. यामध्ये काय करणार? डायरेक्टली सुरुवात करणार आपण. लेट a इज इक्वल टू किती? 1. देअरफॉर f ऑफ a इज इक्वल टू किती येणार त्यामध्ये? log x. a इज इक्वल टू 1. a इज इक्वल टू 1 म्हणजेच f ऑफ a इज इक्वल टू log 1. log 1 ची व्हॅल्यू किती असते? 0. देअरफॉर f ऑफ a इज इक्वल टू 0. एफ ऑफ ए काय भेटला त्या ठिकाणी? 0. लेट पुढं बी इज इक्वल टू किती त्यामध्ये? ई. बी इज इक्वल टू ई
therefore f of b is equal to किती होणार त्यामध्ये log of e ची व्हॅल्यू किती असते 1. f of b is equal to वेट म्हटला. देन पुढं डिफरन्शिएट f of x काय करायचं डिफरन्शिएट करायचं. काय होईल डेरिव्हेटिव्ह सांगा. f dash of x is equal to log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x आणि यामध्ये पुट काय करणार त्यामध्ये x is equal to c, therefore we get f dash c is equal to 1 by c. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x झालं. देन पुढे डिफरन्शिएट झाल्यानंतर c is कशाच्या बिलॉंग्स असतो 1 and e such that पुढली कंडिशन सॅटिस्फाय झालेली असणार त्यामध्ये f dash c is equal to f of b minus f of a upon b minus a. ही कंडिशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय झालेली असणार. आता पुढं यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. काय व्हॅल्यू पुट करणार f dash c ची व्हॅल्यू काय आली f dash c ची व्हॅल्यू 1 by c is equal to f of b ची व्हॅल्यू काय आली त्या ठिकाणी 1 आली. f of a किती आला 0, b किती आहे e आहे -1 आहे. चला या ठिकाणी आता आपल्याला 1 - 0 c ची व्हॅल्यू भेटेल 1 - 0 किती आलं 1 e -1 राहिलं त्यामध्ये. आता आपल्याला c काढायचा. मग ही डिवाइड टर्म इकडे 1 ला मल्टिप्लाय होणार e -1 आणि c इकडे 1 ला मल्टिप्लाय होणार c. we get the value of c e -1. e मधून 1 मायनस करणार. चला व्हॅल्यू भेटली आपल्याला त्या ठिकाणी. ओके नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण घेतोय e -1. नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आपण आता सेकंड एक्झाम्पल. समजलं हे कसं आहे. त्यामध्ये एफ ऑफ ए काढणार, एफ ऑफ बी काढला, एफ डॅश सी काढला आणि आलेल्या व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार. जनरली सगळे जे फंक्शन आहे हे कंटिन्युअस असतात, डिफरन्सिएबलच असतात. कंटिन्युअस डिफरन्सिएबल नाही दिले तर त्यामध्ये पुढं कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. नेक्स्ट फंक्शन दिले बघा f of x is equal to x minus 1, x minus 2, x minus 3 on interval 0, 4. चला आता यामध्ये काय करणार मग आता सेम स्टेप. f of x is continuous and differentiable, continuous in interval 0, 4 and differentiate in interval 0, 4. डिफरन्सिएबल आणि कंटिन्युअस असतात ते चेक करायची गरज नाही. याचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो का आपल्याला घेता येणार आहे बरोबर. आपला डेरिव्हेटिव्ह तसा पुढे घ्यावा लागतोय बरोबर. आणि कंटिन्युअस कसं चेक करायचं त्यासाठी आपण 11th मध्ये कंटिन्युटी चॅप्टर बघितलं आहे. आणि एक्स कुठलंही पॉलिनॉमियल फंक्शन असेल तर ते कंटिन्युअसच असणार त्यामध्ये. लेट पुढं a इज इक्वल टू काय व्हॅल्यू 0, देअरफॉर f ऑफ a इज इक्वल टू आपल्याला भेटेल काय भेटेल मग सांगा. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू पुट करायची. a ची व्हॅल्यू काय 0, -1, 0, -2, 0, -3 म्हणजेच काय सांगा -1 into -2 into -3 कारण 0 -1 -1 0 -2 -2 0 -3 -3 -1 into -2 2 into 1 2 राहिला मायनस प्लस झाला म्हणजे 2 into -3 we get -6 f of a. लेट पुढं
बी इज इक्वल टू व्हॅल्यू किती दिली आहे इंटरवल मध्ये 4. मग आपल्याला एफ ऑफ बी इज इक्वल टू भेटेल. काय भेटेल सांगा बरं. एफ ऑफ बी यामध्ये एक्सच्या ऐवजी बी पुट करणार. 4 मायनस 1, 4 मायनस 2, 4 मायनस 3. यावरून आपल्याला एफ ऑफ बी भेटेल. काय भेटेल एफ ऑफ बी बरं. एफ ऑफ बी इज इक्वल टू 4 मायनस 1 किती आला 3. पुढं 4 मायनस 2 किती आला 2. अँड पुढं 4 मायनस 3 किती आला 1. म्हणजेच किती भेटला यामध्ये 3 इंटू 2 6, 6 इंटू 1 6. एफ ऑफ बी 6 भेटला त्या ठिकाणी. चला आता काय लागेल व्हॅल्यू आपल्याला. एलएनव्हीटी थेरम प्रूव्ह करतोय म्हणजेच डिफरन्शिएट लागेल या ठिकाणी. डिफरन्शिएट ऑफ एफ ऑफ एक्स. काय होईल डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचा त्यासाठी आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. एक्स मायनस 1, एक्स मायनस 2, एक्स मायनस 3 मल्टिप्लाय. आधी दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करून घेणार. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. एक्स इंटू मायनस 2 मायनस 2x. पुढं मायनस एक्स इंटू प्लस 1 मायनस एक्स. मायनस 1 इंटू मायनस 2 प्लस 2. झालं. फर्स्ट ब्रॅकेटचं मल्टिप्लाय एक्स मायनस 3. मग यामध्ये सिम्प्लिफाय करणार. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस एक्स मायनस 3x. मायनस 3x प्लस 2 एक्स मायनस 3. आता थर्ड ब्रॅकेट याला मल्टिप्लाय करून घेणार. एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब. एक्स इंटू मायनस 3x मायनस 3x स्क्वेअर. एक्स इंटू 2 प्लस 2x. आता मायनस 3 ने मल्टिप्लाय करणार. मायनस 3x स्क्वेअर. मायनस 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर. मायनस 3 इंटू मायनस 3x. मायनस मायनस प्लस झाला. 3 इंटू 3 9 झाला. एक्स एक्स तसंच राहिला. पुढं मायनस 3 इंटू प्लस 2 म्हणजे येणार मायनस 6. यामध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशन होईल. काय होईल एक्स क्यूब. आलाय का एक्स क्यूब कुठं. क्यूब नाही आलेला बरोबर. म्हणजे इथं राहणार एक्स क्यूब. 3x स्क्वेअर आलेला आहे बघा. मायनस 3x स्क्वेअर. आणि इथं देखील काय आलेलं आहे मायनस 3x स्क्वेअर. मायनस 3x स्क्वेअर म्हणजेच काय होईल मायनस 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 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर. म्हणजे झालं या टर्मचं सिम्प्लिफाय या टर्मचं सिम्प्लिफाय या टर्मचं. प्लस 2x प्लस 9x 11x. आणि पुढे राहणार मायनस 6. कॉन्स्टंट आहे का इकडं कुठं नाहीये मायनस 6. चला आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण 3x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह आला 3x स्क्वेअर. इथं काय येईल 6 वरचा 2 आलेला 12x प्लस 11. आणि मग यामध्ये व्हॅल्यू पुट करणार c. we get f dash c is equal to 3c square minus 12c plus 11 plus 11. झालं. आता आलेल्या व्हॅल्यू कुठे पुट करणार लास्ट फॉर्म्युल्यामध्ये. where c is belongs to interval 0 4 such that कसं असणार यामध्ये such that f dash c is equal to काय असणार f of b minus f of a upon b minus a. झालं. ओके समजलं. हे व्यवस्थित लिहून घ्या यामध्ये. आता आपण हे इकडे सॉल्व्ह करणार आहोत. यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. समजलं. एफ ऑफ ए काढला एफ ऑफ बी काढला आणि एफ डॅश सी काढला. एफ डॅश सी मध्ये आपण त्या टर्मचं मल्टिप्लिकेशन केलं आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतला. त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू सी पुट केली. पुढं एफ डॅश सी ची व्हॅल्यू किती आली 3c स्क्वेअर मायनस 12c प्लस 11 इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ बी किती आलाय 6. एफ ऑफ बी किती आलाय 6. एफ ऑफ बी 6 आलाय आणि एफ ऑफ ए किती आलता मायनस 6. मायनस मायनस 6 अपॉन बी व्हॅल्यू किती आहे 4 मायनस 0.
देन पुढं काय होणार इथं 3c² मायनस 12c प्लस 11 6 मायनस मायनस प्लस होणार 12/4 म्हणजेच होणार 3c² मायनस 12c प्लस 11 इज इक्वल टू 3 इकडे येणार 3c² मायनस 12c प्लस 11 मायनस c इज इक्वल टू 0 मायनस 3 इज इक्वल टू 0 3c² मायनस 12c इधर आएगा 11 माइनस 3 11 माइनस 3 8 इज इक्वल टू 0 आता यामध्ये फॅक्टर पडतील का 8 इंटू 3 24 असा स्प्लिट करायचा बरोबर त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन मधली टर्म आली पाहिजे -12 येईल का 12 इंटू 2 6 इंटू 4 6 इंटू 4 एकाही टर्मची त्या ठिकाणी -12 किंवा 12 येत नाही मग अशा वेळी काय करतो आपल्याकडं फॉर्म्युला आहे एक त्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण त्याचे फॅक्टर पाडणार कुठला फॉर्म्युला आठवा बरं -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस a यामध्ये व्हॅल्यू पुट करणार बी कुठं असतो ही बी टर्म झाली त्यामध्ये काय होईल मग मायनस मायनस प्लस होणार कारण इथं ऑलरेडी मायनस आहे आणि इथं -12 मायनस मायनस प्लस झाला पुढं स्क्वेअर रूट मध्ये बी चा स्क्वेअर 12 चा स्क्वेअर 144 मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे ए म्हणजे इथं ax² प्लस bx प्लस c याला जर कम्पेअर केलं या क्वाड्रेटिक इक्वेशनला तर आपल्याला एबीसी भेटेल x² स्क्वेअरच्या सोबत असतो a x च्या सोबत असतो b आणि लास्ट कॉन्स्टंट असतो c 4 इंटू a किती भेटणार मग 3 इंटू पुढं c ची व्हॅल्यू किती आहे -8 साइन स घ्यायचं हे लक्षात ठेवा त्यामध्ये देन डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ a ची व्हॅल्यू 3 आहे मल्टिप्लाय करा +12 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट मध्ये 144 किती आला या ठिकाणी 24 इंटू 4 मायनस मायनस प्लस होणार 96 डिवायडेड बाय 6 144 प्लस 96 ऍड करणार 12 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट मध्ये 144 प्लस 96 किती होणार 240 डिवायडेड बाय 6 चला कसली व्हॅल्यू काढतोय आपण c इज इक्वल टू जे रूट्स आहे त्याची व्हॅल्यू चला इथपर्यंत ठेवलं तरी चालेल किंवा दोन्हीकडे स्प्लिट करायचा 240 त्यामध्ये स्प्लिट होतोय का तो त्यामध्ये चेक करायचा ही झाली c ची लक्षामध्ये थोडं मोठं एक्झाम्पल आहे व्यवस्थित त्यामध्ये लिहा आपण त्या ठिकाणी ह्या पूर्ण ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करावं लागलं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी त्यानंतर पुढं आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं त्याचे रूट्स देखील पडत नाही म्हणून आपण वेगळा फॉर्म्युला यूज केला हा फॉर्म्युला लक्षात ठेवा ज्यावेळी आपले रूट्स पडत नाही त्यावेळी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करणार लक्षात ठेवा हा फॉर्म्युला एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घेत जा आणि परत परत सॉल्व्ह करा त्यामध्ये एकदा लिहून घेतले म्हणजे पूर्ण झालं असं नाही परत परत त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे जेणेकरून आपल्याला समजलंय की नाही
झालं. सेकंड एक्झाम्पल झालं. थर्ड एक्झाम्पल आता आपण घेतोय. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेला आहे त्या ठिकाणी. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x square minus 3x minus 1. x square minus 3x minus 1. x square minus 3x minus 1. x belongs to त्या ठिकाणी दिलेला आहे. इंटरवल दिलेले आहे. minus 11 by 7 and 13 by 7. चला आता हे पॉलिनॉमियल आहे म्हणून काय असणार आहे? कंटिन्युअस असणार आहे. त्यामध्ये गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ऑर डिफरन्सिएबल. लक्षामध्ये कंटिन्युअस इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचंय आणि डिफरन्सिएबल राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहायचं. लिहा त्याच्यामध्ये पहिली स्टेप लिहा. त्यामध्ये लेट आता आपण डायरेक्टली चालू करू. त्यामध्ये लेट ए इज इक्वल टू किती दिली त्यामध्ये? -11 by 7. Therefore we get f of a is equal to -11 by 7 whole termचा square is equal -3 into 11 by 7 minus 1. काय होणार मग या ठिकाणी? -11 by त्या ठिकाणी 7 मायनसचा स्क्वेअर काय असतो त्यामध्ये? प्लस असतो. मग 11 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 7 चा स्क्वेअर इज मायनस प्लस होणार. 3 into 11 33 divided by 7 minus 1. झालं. आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? 11 चा स्क्वेअर किती आला त्या ठिकाणी? 1 1 1 1 किती आला? 121. 121. 7 चा स्क्वेअर 49 प्लस 33 अपॉन 7 मायनस 1. आता या टर्मचं आपल्याला काय करायची? ऍडिशन कशी करणार? एवढं मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपण डिनॉमिनेटर सगळ्यांचे सेम करू. मग या ठिकाणी आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 121 49. आता आपण सगळीकडे 49 करू. काय होईल मग? 33 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल त्या ठिकाणी? 7 नी. जेणेकरून खाली 7 ला मल्टिप्लाय केलं 7 नी तर 49 येणार. 33 into 7 231 अपॉन 49 आणि इथं कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 49च मल्टिप्लाय करावं लागेल. झाला. सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम झाला. यावरून आता काय येईल बघा? 121 सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम झाला. खाली येणार 49 वरती येणार 121 प्लस 231 मायनस 49. आता हे सिम्प्लिफाय करायचं. न्यूमेरिकल जरा मोठं आहे. व्हॅल्यू मोठं आहे त्यामध्ये. किती आलं? 121 प्लस 131 112 आलं. 1 प्लस 1 2 आलं. 3 प्लस 2 खायला 5. पुढं 2 प्लस 1 3 आलं. मायनस पुढं 49 डिवायडेड बाय 49 किती येणार मग? 352 मायनस 49. 352 मायनस 49. 2 मधून 9 होतो का? नाही. 12 by 9. 3 इकडं 4 राहिला. 0 आणि इकडं 3. किती राहिले? 306. 306 डिवायडेड बाय 49. Okay, 306 upon 49. हा काय झाला? एफ ऑफ ए झाला. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. एफ ऑफ ए नंतर पुढे काढणार एफ ऑफ बी. लेट बी इज इक्वल टू किती आहे? 13 by 7. ती पण मोठीच व्हॅल्यू म्हणजेच एफ ऑफ बी इज इक्वल टू 13 by 7 चा स्क्वेअर
मायनस 3 इंटू 13/7 एक्सची व्हॅल्यू -1 म्हणजेच काय होणार या ठिकाणी 13 चा स्क्वेअर 169 अपॉन 49 मायनस 13 इंटू 3 39 अपॉन 7 -1. परत आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल जेणेकरून आपल्याला त्याची ऍडिशन करून आपल्याला काय भेटेल एफ ऑफ ए भेटेल. म्हणजेच काय भेटेल या ठिकाणी एफ ऑफ बी इज इक्वल टू इथं डिनॉमिनेटरला 49 इकडे 49 करावं लागेल म्हणजे 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल 169 अपॉन 49 मायनस 39 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 7 ने. त्याला 343 तुम्ही पण मल्टिप्लिकेशन करून बघा काय वेळेस मिस्टेक होते गडबडीमध्ये. डिवायडेड बाय 49 आणि इकडे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 49 चला 169 मायनस 343 273 त्याला अशी ते काही वेळेस मिस्टेक होती गडबडीमध्ये. देन आता या सगळ्यांची सबट्रॅक्शन करणार आणि सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर येणार त्यामध्ये 49 169 मायनस 273 मायनस 49. इथं मायनस मायनस आहे या दोघांची ऍडिशन करून घेऊ किती आहे त्यामध्ये 273 49 दोघांची ऍडिशन 12 कॅरी 1 गेला 12 3 3 2 2 म्हणजे 169 मायनस 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 झाला 322 डिवायडेड बाय 49 चला 169 मायनस 322. मग यामधून सबट्रॅक्शन करणार आपण परत त्या ठिकाणी मायनस मध्ये आन्सर येणार त्यामध्ये किती होणार त्यामध्ये 322 मायनस 169 करू आपण आणि आन्सरला त्या ठिकाणी मायनस साइन घेऊ बरोबर. म्हणजे 12 मायनस 9 किती येणार त्यामध्ये 3 बरोबर. इथे किती राहिले 11 मायनस 6 11 मायनस 6 5 2 मायनस 1 1 मायनस 153 अपॉन 49 हा झाला एफ ऑफ बी. एफ ऑफ बी झाला एफ ऑफ ए झाला. पुढं एफ डॅश सी काढणार एफ डॅश सी नंतर कशामध्ये व्हॅल्यू पुट करणार फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. ओके पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करा यामध्ये कॅल्क्युलेशन मोठे जरा व्यवस्थित त्यामध्ये सॉल्व्ह करा आन्सर चेक करा त्यामध्ये एफ ऑफ ए काढला एफ ऑफ बी काढला त्यामध्ये पुढे तर माहिती एफ डॅश सी काढणार आणि फॉर्म्युल्यामध्ये C belongs to interval such that f dash is equal to f of b minus f of a upon b minus a. ओके पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करा तुम्ही होमवर्क साठी आणि नेक्स्ट राहिलेले एक्झाम्पल बघा 2 एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचे एकदम सोपे काही याच्यामध्ये वेगळं नाहीये. इथं आपला LMVT हा थेरम जो आहे तो त्यामध्ये संपलेला आणि रोल्स थेरम आणि LMVT थेरम हे ऍप्लिकेशन त्यामध्ये संपले. म्हणजे आतापर्यंत आपण 3 ऍप्लिकेशन बघितले. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये फर्स्ट इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल फाइंड आउट करणं त्यानंतर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करणं आणि तिसरं जे आहे ते म्हणजेच त्या ठिकाणी रोल्स थेरम आणि LMVT थेरम असं थर्ड ऍप्लिकेशन त्यामध्ये बघितलेले आहेत. रिमेनिंग ऍप्लिकेशन राहिले तर आपले त्यामध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू आणि त्यामध्ये डिफरन्सिएबल रेट ऑफ चेंज ऑफ रेट त्यामध्ये राहिलेले म्हणजे 3 ऍप्लिकेशन राहिलेले आहेत. 3 झाले 3 राहिले ऍप्लिकेशन. तिन्ही ऍप्लिकेशन त्यामध्ये आता छोटाले आहेत. तिन्ही ऍप्लिकेशन त्यामध्ये होऊन जाईल. 3 ते 4 लेक्चर मध्ये आपला चॅप्टर संपेल. त्या लक्षामध्ये
व्यवस्थित समजून घ्या यामध्ये काय नेमकी LMVT आणि रोल्स थेरम मध्ये कंडिशन महत्वाच्या आहेत. रोल्स थेरमच्या कंडिशन कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल जनरली असतंच त्यामध्ये, पण तसं लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर पुढं रोल्स थेरम म्हणलं तर त्यामध्ये काय करणार, एफ ऑफ ए एफ ऑफ बी इक्वल येतोय का ते चेक करा. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आला, देन सी इज बिलॉंग्स टू इंटरवल सच दॅट एफ डॅश इज इक्वल टू 0. मग त्यासाठी एफ ऑफ एक्स घेणार, तसं डेरिव्हेटिव्ह घेणार, त्यामध्ये एक्सच्या ऐवजी सी व्हॅल्यू पुट करणार झालं, आणि एफ डॅश सी इज इक्वल टू त्यामध्ये 0 पुट करणार झालं. हे रोल्स थेरम. LMVT मध्ये काय कंडिशन फक्त त्या ठिकाणी वेगळी आहे. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक्स.